मैदानावरती होती इंटर. नितेश आणि त्याच्या सोबतीनं मैदानावरती सलामीला या ठिकाणी केतन दाखल होत असताना तेजस भोईर यांचा आगमन झाला. ग्रामीण टेनिस क्रिकेट सध्या बहुचर्चित आणि प्रसिद्ध अशी ब्रॉडकास्टिंग वेबसाईट. आणि आज जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी तुम्ही पाहणार आहात ग्रामीण टेनिस क्रिकेट या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. स्वागत आहे सगळ्या ऑनलाईन प्रेक्षकांचं. जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी आणि स्वतः स्पोर्टचे सर्व ब्राह्मण करवले गावाची मलंगडची ओळख राहुल पाटील इन ॲक्शन आपल्या ब्राह्मण करवले ग्रामीण संघासोबत. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. आज 10 ग्रामीण संघांना इन ॲक्शन आपण पाहणार आहात. आणि पहिला एक जबरदस्त सामना आपला भेटीसाठी येतोय. जनोमा नीज आणि त्यांच्या विरुद्ध टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते ब्राह्मण करवले. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. स्वयंभू नागुमरेश्वर क्रीडांगण इथनं तुम्ही पाहता क्रिकेटचा रबर बॉलचा थरार. पहिलाच बॉल बॅटची बाहेरची कडा आणि चालला थर्ड मॅनला. सुरुवात चांगली झाली. आउटफील्ड या मैदानावरती फास्ट आणि पहिल्याच बॉलवरती चौकारानं नितेश पाटीलनं या ठिकाणी केली आहे सुरुवात. चौकारानं झाला आगाज. सुरुवात चांगली झाली आहे. पाहूया मॅचचा शेवट काय असेल. 5 षटक किती धावा आज बनतील. कोणते खेळाडू आज अर्धशतक झळकावतील. कोणाच्या बॅटमधनं आज रन्स बरसतील. या सगळ्या गोष्टी आज पाहिजेत. आज विकीच्या बॅटमधनं अशी असेल टीम निजेला. सध्या नितेश आणि केतन इथे लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर हलकासा कमी गतीत टाकला होता. चांगला बॉल आणि चौकारानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल होती वापसी ब्राह्मण करवले. हनुमान यत्विक 11 नीज. बघूया 5 षटकांमध्ये काय टार्गेट मैदानावरती सेट करते. सिंगल आणि स्ट्रायकर एंडला केतन येतोय. एका सिंगलनं धावफलक पुढे जाईल 5 या आकड्यावरती. पकणगावाचं मैदान सॅटर्डे संडे तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात इथे रबर बॉल क्रिकेट पाहायला मिळतं. आणि रबर बॉल क्रिकेटचा थरार आज पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या 11-12ला देखील तुम्हाला पाहायला मिळेल सिनियर ज्युनियर चषक. एक दिवस 40+10 संघ, एक दिवस रेग्युलर 10 संघ. स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ पिंटू गायकर यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. वॉड बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी वेगात हाफ ट्रॅकर रबर बॉल क्रिकेट आणि शॉर्ट ऑफ लेन त्याची मजा काही वेगळीच आहे. त्या शॉर्ट ऑफ लेन वरती ज्यावेळी अप्पर कट पॉईंटच्या वरनं स्लॅश ऑन साईडला पूल येतात ती पाहण्याची मजा काही वेगळी आहे. आज त्या सगळ्या क्षणांचा आनंद तुम्हाला मिळेल जागृती स्पोर्ट्स ट्रॉफीच्या दरम्यान. इथे फटका चांगला सजवला आणि क्षेत्ररक्षक आहेत तिकडे उपस्थित. जोपर्यंत उचलून फेक केली जाईल तोपर्यंत अजून 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. सगळ्यात महत्वाची नियमावली लक्षात घ्या. गवतात बॉल कुठे जर हरवला तुम्ही फक्त 4 धावा धावून घेऊ शकता, त्याच्यावरती नाही. धावफलक 2 पुढे जाते. टीमची टोटल आहे 7. इथे फटका चांगला ओव्हर पिच इनटू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर एक जबरदस्त क्रिकेट. आणि केतन म्हटलं की कॉपी बुक स्टाईल बॅटिंग तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं. आणि आज टीमचा ओनर देखील स्वतः पुरस्कार करतात. यत्विक 11 हनुमान नीजे. केतन यांचा जो प्रिन्स आहे त्याचं नाव आहे यत्विक आणि आज त्याच्या नावाने ही टीम उतरली आहे. आणि आज सचिन दादा मला माहिती देतोय की संध्याकाळी 21व्या ढाब्यावरती केतन पार्टी पण देणार आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व. सध्या चांगली बॅटिंग करतोय. माहिती पार्टी द्यायची तर आज क्वालिफाय होणं गरजेचं आहे.
धावफलक 6 ने पुढे जाल 13. ऑनलाईनचे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत, स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. नेक्स्ट मॅच सज्ज राहायचे दोन्ही टीम्स. फडकेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध अडिवलीच्या दरम्यान रंगेल पुढचा सामना. दोन्ही टीम कॅप्टन घारिवली, दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी रेडी राहायचे. घारिवली आणि फडकेपाडा. बॉल तयार, शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि हा देखील चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कमबॅक चांगलं होतं कारण पहिल्या षटकात आपण पाहिलं धावा 13 आले, चांगली सुरुवात झाली. 5 षटकांची मॅच आहे. या सरासरीने धावा तुम्ही बनवता 65+ तुम्ही जाऊ शकता आणि ती एक चांगली गोष्ट आहे. वॉट अ बॉल, वेगात टाकला होता आणि त्यातल्या त्यात दी बॉडी लाईन शरीरावरती येणारा बॉल. डिफेन्स करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा जरूर राहिला. बॅटरला तर चान्स मुळीच नव्हती. पडल्यानंतर लगेच वेगात टेक ऑफ होत असताना नितेश पाटीलला बीट करत बॉल मागे जातो. एक सिंगल मेल एक्स्ट्राच्या मदतीनं आणि धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल 14 या आकड्यावरती. केतनच्या बॅटमधून एक षटकार आला. नितेशला सेट होण्यासाठी थोडा वेळ लागतोय. टीमचं म्हणणं आहे की 5 षटकांच्या आधी त्यांना सेट व्हावं. 14 विदाउट लॉस, एक्स्ट्रा बाउन्स आणि पहिला वाईट बॉल आला. आजच्या दिवसातील एक अतिरिक्त धाव आणि धावफलक 1 ने पुढे जाल. 15 बिनबाद. जय हनुमान यत्वी किलवन नेज जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवलेच्या विरुद्ध. बॉल तयार, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर ज्यावेळी वेगात येतो बॅटिंग करणं या विकेटवरती ऑलवेज डिफिकल्ट राहिलं. कधी बॉल थांबतो, कधी वेगात अगदी स्कीट होताना देखील आपण पाहिलं. ड्राय सरफेस या विकेटवरती त्यावेळी बॅटिंग करणं ऑलवेज डिफिकल्ट आहे. एकदा का पाणी साचलं तर रन्स भरपूर सारा बनतात. अजून एक चांगला बॉल. आता कीपर बीट, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एमएस स्टाईल वाईट +1. 2 धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे जात आहे. या अतिरिक्त धावा ज्या एक्स्ट्राज येत आहेत त्या मदत करतील टीम जय हनुमान यत्विक नेजेला. धावफलकावरती 17. जय हनुमान नेजे हे नाव जरी ऐकलं, एक अद्वैती अशी परंपरा. ग्रामीण वर्ल्ड कप मकर संक्रांत चषकची प्रत्येकाला आठवण होते. नेजे गावानं क्रिकेटच्या विश्वावरती तयार केलेलं एक साम्राज्य म्हणजेच ग्रामीण वर्ल्ड कप. बॉलिंग ट्रॅक वरती आहे तेजस, एक ऑलराऊंडर खेळाडू टीम ब्राह्मण करवलेचा. फटका फर्स्टला मिस टायमिंग. बॉल हव्यात, बॉल अनकॉटची संधी. झेल होईल का? हो, टीपलाय झेल. फलंदाज बाद. धक्का पहिला टीम यत्वी केला नेजेला. न्यू बॅटर मैदानावरती येतोय संदेश. सलामीची जोडी मैदानावरती आली होती. पार्टनरशिप काहीशी चांगली जरूर झाली. त्यानंतर बाद होतो फलंदाज नितेश पाटील. जातीय विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय संदेश. सचिन एक रियल नेम एक पेट नेम आहे. चांगली बॉलिंग केली आहे तेजसनं. टप्पा त्याचा अचूक आहे आणि टप्पा सोडायला तो तयार नाही. आणि या विकेटवरती जर तुम्ही प्रॉपर पिचिंग करताय, गुड लेन स्पॉट, त्याच्या थोडंसं मागे शॉर्ट ऑफ लेन आणि तुमच्याकडे वेग चांगला आहे, तुम्ही बॅटर्सला डॉमिनेट करू शकता. सध्या तेच करतोय गोलंदाज तेजस. लेफ्टी बॅटर्सच्या अगेन्स्ट देखील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी निघालाय. रनआउटचा धोका आणि फलंदाज या ठिकाणी बचावलात कारण बॉल कॅरी झाला नाही तिकडे यष्टीरक्षकाकडनं. धावफलक 2 ने पुढे जाल. 2 षटकांचा खेळ देखील संपला. धावा 19. घारिवलीचे कॅप्टन टॉस साठी यायचा.
6 धावेचे षटक राहिलं, एक विकेट त्यामध्ये आली जी इम्पॉर्टंट होती. दोन षटक 19 धावा, 5 षटकांची मॅच. या मैदानावरती तुम्ही 5 ओव्हर 55-60 बनवता, नक्कीच एक चांगलं टार्गेट आहे. आता ब्राह्मण करवले रबर बॉल क्रिकेट भरपूर चांगला खेळत, अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानावरती येऊन सातत्यानं त्यांनी गाजवलेत. ओव्हर नंबर 3 गोलंदाजीसाठी सज्ज होतात राहुल पाटील, ज्यांच्या लाडक्या कन्याच्या नावाने ही स्पर्धा आहे. पहिलाच बॉल फुल टॉस आणि स्वागत केलंय या ठिकाणी षटकारानं. 6 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकार आणि षटकारानं स्कोर फ्लाय झालाय धावफलकावर 25. हा देखील चाललाय बॅक टू बॅक सलगचा दुसरा. कॅप्टन ऑन दी मार्क. लगातार 2 बॉल 2 षटकार. केतन पाटील ऑन फायर. दोन अगदी आपण पाहता दिग्गज खेळाडूंमधली लढाई आहे. एका बाजूला लेजंड, एका बाजूला कलांडोमुलीचा सुपरस्टार. अजून एक मोठा फटका. बॉल बॅक ड्राईव्ह ओव्हर द बॉलर हेड. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. स्किड झालं आणि हेच तर रबर बॉल क्रिकेट आहे. त्यामुळे अगदी काहीशी वेगळीच मजा पावसाळी क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 4-4 ने पुढे जाईल. टीमची टोटल 35. 35 धावा. विकी पडला तर कोणी हसायचं नाही. पिन ऑलरेडी त्याने कमेंट करून ठेवली आहे. निज संघ वाट पाहत असेल कधी अशी एखादी व्हिडिओ मिळेल. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलीव्हर. क्या बॅटिंग करतोय आज. जी बॅटिंग केतन करतोय ती लाजवाब. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि राहुल पाटीलच्या अगेन्स्ट 3 षटकार 1 चौकार. आतापर्यंत या ओव्हर मध्ये धावा खर्च झालात 4 बॉल मध्ये तब्बल 22. कमबॅक करावा लागेल राहुल पाटील यांना, कारण मागचे षटक तेजसनं चांगलं टाकलंय. त्यामुळे मॅच अजूनही अटोक्यात आहे. मग आता ग्रीप पकडली आहे जनुमान यत्विकेल व नेजन. 8 चेंडू आणि 30 धावा. केतन बॅटिंग करतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा लागली आहे बॅटची कडा. थर्डमॅनला बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे फील्ड करतील. एक सिंगल अजून ऍड होईल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातो 42. अंतिम बॉल तिसऱ्या षटकातील. 5 षटकांची मॅच. आतापर्यंत 14च्या सरासरीनं बॅटिंग कार्ड वरती बॅटिंग सुरू आहे. टीम खेळती या मैदानावरती आपण पाहता निज त्यांच्या विरुद्ध ब्राह्मण करवले. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करून एक मोठं टार्गेट सेट करण्याचं जे मानस आहे त्याच्या दिशेनं वाटचाल करताना जनुमान नेजा. अलॉंग दी कार्पेट बॉल चालला समोर लॉंग ऑफला. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. षटक संपलं मैदानावरती 3रं आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 44. 44 धावा धावफलकावर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. थोडं फास्ट खेळा. नेक्स्ट मॅच फडकेपाडा आणि घारिवलीचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. पहिल्या षटकात नयननं षटक टाकलं. रन्स आल्या होत्या 13. त्यानंतर तेजसचं षटक 6 धावा. एक महत्वाची विकेट त्याला मिळाली आणि ओव्हर नंबर 3 त्यामध्ये आलेत 25 आणि विकेटचा कॉलम खाली आहे. 44 धावा धावफलकावर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटच्या पटलावरच एक मोठं नाव महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन म्हात्रे आणि त्यांचे बंधू राजकिरण म्हात्रे यांचे हे आयोजन. जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी. जागृती स्पोर्टचे ब्रँड अँबॅसिडर आहेत केतन म्हात्रे.
आणि आज जागृती स्पोर्ट चषक तुम्हाला पाहायला मिळतं. ब्राह्मण करवली टीम पहिल्याच मॅच मध्ये सध्या खेळतीये. 3 ओव्हर मध्ये 44 झालं. बॉल तयार बॉलिंग कार्डवर. ओव्हर नंबर 4 सेकंड स्पेल मध्ये आला तेजस. ओ बल्ला पे गेंद अच्छे से आ रही है तो कुछ भी कर सकता है. सिंगल आली आहे आणि या शॉट नंतर देखील टाळ्यांचा कडकडाट होतोय केतन पाटील साठी. बॉल तयार बॉलिंग मार्कवर तेजस. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली तेजसनं आणि पुन्हा एकदा तेच कमबॅक अपेक्षित. सचिन बॅटिंग करतो सध्या विकेट वरती आणि सिंगलनं फक्त स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम केलं जातं. केतन एका बाजूला चांगला खेळतोय. एक्स्ट्रा रन्स भरपूर येतात. आता पावसाचं देखील आगमन झालाय. जनुमानीजन आतापर्यंत बॅटिंग चांगली केली आहे. केतन बॅटिंग करतोय. 12 चेंडू 38. सिंगल डबल्स ऑन या ओव्हर मध्ये तेजस अगेन जरी जास्त मोठे फटके आले नसतील मात्र सिंगल डबल्स ना स्कोर सुरू आहे. धावफलकावरती 54 धावा. एक मोठं टार्गेट सेट झालं. अजूनही चौथ्या षटकातील एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. घारिवली आणि फडकेपाडा टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. अंतिम बॉल आहे चौथ्या षटकातील. अजून एक षटकानंतर येणं बाकी आहे कारण विकी शेठ पवार यांच्या शुभ हस्ते आम्हाला टॉस करायचा. अंतिम बॉल चौथ्या षटकातील. फटका फर्स्टला मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक समोर लॉंग ऑफला थोडे दूर होते. जोपर्यंत उचलून थ्रो केला असेल तोपर्यंत सेकंडचा कॉल. केतनची विकेट त्या ठिकाणी धोक्यात होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा अब तक 56. जर कदाचित अजून रन रेट मध्ये इम्प्रूव्हमेंट असते जर विकी पवार विकेटवरती बॅटिंग करत असतात इकडे तुम्हाला 65 प्लस पाहायला मिळालं असतं. अंतिम षटक या मॅच मधला पहिल्या इनिंग मधला. चांगला बॉल, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अर्धशतकाची वाटचाल सध्या निजे टीमला खुणावती आहे.
यत्विक 11 आज आपल्याच प्रिन्ससाठी अर्धशतकाची भेट केतन पाटीलची बॅट देणार का, त्याकडे सध्या लक्ष लागला जनुमा निजेच्या समर्थकांचं. फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये लॉंग ऑनला, जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल सिंगल कंप्लीट आणि मिसफील्ड. धावा जातील मैदानाच्या बाहेर बॉल गेल्यानंतर 4 आणि केतन पोहोचेल वैयक्तिक 43 आकड्यावरती. आणि लकी नंबर आहे केतनचा, त्याच्या कारचा नंबर देखील हाच आहे. अजून 7ची गरज आहे आणि सँडी कडनं केतन अर्धशतक झळकावलं तर त्याच्यासाठी एक स्पेशल ट्रीट दिली जाईल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, चांगला खेळ आहे मैदानावरती. केतन पाटील स्वतः टीमचा कॅप्टन आहे. आज विकीनं दिलेलं मार्गदर्शन कुठेतरी त्याच्या कामा आलं. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, टप्पा पडलाय अगदी रिटर्न ग्रीडच्या बाहेर. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती. धावफलक 1 ने पुढे जाईल 61. What a shot! Pull powerful बॉल सीमा रेषा पार. केतन पाटीलच्या बॅट मधनं वार, चेंडू सीमा पार. हा षटकार 49 वरती जाऊन पोहोचलाय. केतन पाटील काय खेळ आहे मैदानावरती. यत्विक 11 स्वतःचा चिरंजीव आज त्याच्या नावानं संघ पुरस्कृत केलाय आणि इथनं खरं तर पुरस्कर्त्याची भूमिका सुरू होईल. इथनं भरपूर सारे आता टुर्नामेंट्स यत्विक 11 नावानं केतन खेळवतील याच अशा अपेक्षा. चला आज एक पॅकर साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या टीम लीजे. कडक बॅटिंग केली आहे मैदानावरती. केतन पाटील अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन थांबला. जिम्मेदारी जिम्मेदारी आणि तिन्ही भावात असताना काय खेळ आहे मैदानावरती. अजून एक चांगला फटका, सिंगल झाली आहे या ठिकाणी कंप्लीट. आणि आलाय जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी मधलं पहिलं अर्धशतक. कल्याण डोंबिवलीचा सुपर डुपर स्टार केतन पाटीलच्या बॅट मधनं. एकदा बॅट वरती नक्की होऊ द्या केतन, काय खेळ आहे मैदानावरती. षटकार त्यानं मारलेत आतापर्यंत आपण पाहिले 6, 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. आणि अर्धशतकाची पहिली सलामी देत असताना जागृती स्पोर्ट्स ट्रॉफीला निजे टीमचा सुपरस्टार केतन पाटील. पहिलं अर्धशतक केतनच्या नावावर. यत्विक 11 हनुमान निजेच्या नावावर. फटका फसला, बॉल हवेत, कॅच कॉल आणि टीपला झेल. अंतिम बॉल विकी पवार मैदानावरती होईल दाखल. घायल शेर बीच मैदान के अंदर. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. धावफलकावरती धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. अमित दादा संध्यांच्या ठिकाणी शुभागमन झाला, त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबरीने टॉस साठी यायचंय फडकेपाडा आणि टीम घारिवलीचे कॅप्टन 69. टॉस साठी या फडकेपाडा आणि घारिवली. त्यांच्या गजरात स्वागत होत असताना केतन पाटीलचं कडक खेळ आहे. केतन अर्धशतक त्यानं पहिलं ठोकलंय. विकी पवार ऑन स्ट्राइक आणि विकी पवारच्या बॅट मधनं बॉल चालला कवसला आणि क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल सिंगल कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट, काय वेगात धावतोय विकी. एखाद्या जंगलातील वाघाला लाजवेल, हरणीला लाजवेल अशी रनिंग होती विकीची. आणि 17 संपल्या मैदानावरती. पहिलं रन झालेत 71 आणि 72 धावेचं लक्ष मैदानावरती ठेवण्यात आलंय टीम जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले समोर.
चला आम्ही दादा संत्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. फडकेपडा विरुद्ध घारिवलीच्या दरम्यान टॉस केला जाईल दोन टीमच्या दरम्यान. चल कॉइन आपण स्पिन करूयात. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा पुढचा सामना आपण खेळतोय आणि टॉस केला जाईल आम्ही जी संत्यांच्या शुभ हस्ते फडकेपडा बनाम घारिवली या दोन टीमच्या दरम्यान. 72 धावेचं मोठं लक्ष्य मैदानावरती पार करायचं टीम ब्राह्मण करवलेला. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. राहुल पाटील आणि तेजस. टार्गेट सेट झाला मैदानावरती 5 ओव्हर आणि 72 धावा. यस, एका बाजूला तुम्ही 4-5 फील्डचा रूल आहे त्याकडे लक्षात घ्या. सगळे खेळाडू तुम्ही बाउंड्री लाईनवरती तैनात ठेवू शकता. जे 9 खेळाडू मैदानावरती फील्ड करतात 4 आणि 5 जो फील्डचा रूल आहे त्याच्यावरती तुम्हाला कॅप्टनला लक्ष ठेवायचं आहे. एका बाजूला तुम्ही 6 क्षेत्ररक्षक ठेवू शकत नाही यात. चला टॉस करूयात आपण. फडकेपडाचे कॅप्टन आणि घारिवलीचे कॅप्टन. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे आपका स्वागत. राहुल पाटीलच्या बॅट मधून आला षटकार. हा खेळाडू मैदानावरती काय करू शकतो. ब्राह्मण करवले आणि करवले गावाच्या नावासाठी अनेक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती संघर्ष करत राहणारा एक अपराजित योद्धा म्हणजे राहुल पाटील. बाउन्सर 1 फॉर दी ओव्हरचा कॉल. एक्स्ट्रा रन आणि एका धावेनं धावफलक पुढे जाल. धावफलकावरती धावा झाले 7. नितेश पाटील तयार. समोर राहुल. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील फटका चांगला सजवला. पिशकेळे बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कोणताही कॉल नाही. एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. धावफलकावरती धावा 2 चेंडूमध्ये मागच्या आलेत 8. पहिल्या अर्धशतकाला केतनच्या बॅटमधनं ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. म्हणजे अर्धशतकाची जी व्हिडिओ आहे
ती देखील आता ग्रामीण टेनिस क्रिकेट ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. इथे विकेट तेजसला परतावा लागेल. तेजसनं बाद केलं होतं नितेशला, नितेशनं काढली आहे विकेट तेजसची. टीट फॉर टॅट, फलंदाज बाद. धक्का पहिला लागला मैदानावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट जे ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, ज्याचे फाउंडर आणि CEO आहेत तेजस भोईर मानेरा. एक मात्र अशी वेबसाईट टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील तुम्हाला अगदी क्विक जे सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, मग अर्धशतक असू दे, विकेट हॅट्रिक असू दे, आणि त्यातल्या त्यात आफ्टर फिनिश द डे, शॉर्ट ऑफ द डे, शॉर्ट ऑफ दी टुर्नामेंट, काही विकेट हॅट्रिक्स, जे काही क्वालिटी मुमेंट्स क्रिकेटच्या पटलावरती आठवणीसारख्या असतात, त्या सगळ्याच्या रील्स अगदी सोशल मीडियावरती स्वतः एडिट करून ग्रामीण टेनिस क्रिकेट पोहोचवत असते, आणि ते देखील 4K क्वालिटीमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा सध्या एक वेगळा बोलबाला या रबर बॉल टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या ब्रॉडकास्टिंग दुनियेमध्ये. म्हणून तेजस भोईर आणि टीम त्यांनी केलेला हा अप्रतिम प्रवास, त्यांचं देखील करू आपण विशेष कौतुक. खोलवा टप्प्याचा बॉल, समोर क्षेत्ररक्षक सँडी, एक सिंगल या ठिकाणी मिळेल. एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लाय होतोय. त्यापर्यंत 4 झाले राहुल दादा. बॉल गौतम मध्ये हरवला. चला फायनली सापडला. टीमची टोटल स्कोर कार्डवर पुढे जाते 9 आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली आहे. बघूया फिनिश कसं केलं जाईल. तेजसच्या विकेट नंतर न्यू बॅटर मैदानावरती आला दर्शन. राहुल ऑन स्ट्राइक. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर निघाला वेगात. यष्टीरक्षकांना मागे स्टॉप केलाय. डॉट बॉल नव्हतं, कमबॅक. गोलंदाज नितेश पाटीलचं पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल. बट तेजसचं बाद होणं, त्यानंतर पुन्हा एकदा मुवमेंट शिफ्ट झाली आहे जनमान्य टीमकडे, कारण टार्गेट मोठ्या 72चं. फटका चांगला सजवला, चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे अतिशय दर्जेदार. अजून एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावर पहिलं षटक संपल्यानंतर एक विकेट गमावत असताना 72चा पाठलाग. धावा झाले 10. अजूनही 4 षटकांचे काही शिल्लक आहे आणि 62 धावेची गरज आहे. टीम जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवलेला यत्वी केलवन जनमान नेजेच्या विरुद्ध. चला टॉस साठी यायचं. घारिवलीचे कॅप्टन फडकेपडाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आफ्टर लॉंग टाइम पुन्हा एकदा फडकेपडा या मैदानावरती इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल भरपूर दिवसानंतर. चला टॉस साठी यायचंय. घारिवलीचे कॅप्टन पहिल्या षटक 10 धावा धावफलकावर. अर्धशतक वीर अष्टपैलू आता बॅटिंग सुपर केल्यानंतर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला केतन पाटील. समोर राहुल. मजा आला बॅटल पाहायला, कारण केतननं मारले होते 3, राहुलनं पाठवलं पहिल्या मैदानाच्या बाहेर. केतनच्या अगेन्स्ट मिड विकेटला एक खणखणीत षटकार. धावफलक 6 पुढे झालं. 16 या आकड्यावरती लढतोय मैदानावरती. लढणं, घडणं, संघर्ष करणं ही ओळख आहे राहुल पाटीलची, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचे. रिटर्न क्रीजच्या बाहेर अंपाचा इशारा, व्हाईट बॉल. सचिन कडू मुख्य पंचांच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम रोहिंजन. अनेक वर्ष कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटवरती देखील भरपूर सारं प्रेम सचिन कडू टीम स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स रोहिंजननं केलं. अनेक वर्ष या टीमच्या नावाचा देखील एक वेगळा दबदबा राहिला कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेट विश्वामध्ये. फटकाला जवाब. फटका चालला सरळ ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कडक कडक बॅटिंग करतो मैदानावरती. टार्गेट जितकं मोठं ना तितका मोठा संघर्ष देखील करायचा. चला घारिवली विरुद्ध आपण टॉस करूयात फडकेपडाच्या दरम्यान, आणि आपल्या संतेदाच्या शुभस या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय.
इथे फटका फर्स्ट लाईक ही प्रॉपर टायमिंग क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच ड्रॉप बॉल मैदानाच्या बाहेर षटकार. केतनच्या विरुद्ध आला सलगचा तिसरा. राहुल पाटील ऑन फायर. तर सुजित दादाला विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आणि तुमचा टीम कॅप्टन देखील तुम्हाला इन्व्हाइट करतोय. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधील एक मोठं नाव. प्रमोद म्हात्रे, प्रशांत दादा, सुजित दादा ही सगळी दिग्गज नाव आहेत ज्यांनी कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला एक वेगळं वैभव दिलंय. अनंत दादा पाटील असतील, या सगळ्यांमुळेच आज कल्याण डोंबिवलीचे क्रिकेटर फार वेगानं प्रगती करतात. यंगस्टर्सला मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तालुका क्रिकेट असेल, शहरी क्रिकेट असेल, संधी देणं हे काम नेहमीच जितूरची निलेश जागृती स्पोर्ट्स करत असं आणि त्याचेच एक ऑफिशियल ओनर सुजितदादा पाटील. व्हाईट बॉल, अजून एक एक्स्ट्रा. केतन ज्यावेळी बॅटिंग करत होता राहुल पाटीलच्या अगेन्स्ट त्यांना बनवल्या होत्या 25. आता राहुल पाटील बॅटिंग करतायत, मागच्या 3 बॉल मध्ये आलेत 20. वार पलटवार सुरू या मॅच मध्ये, लढाई सुरू आहे. केतननं अर्धशतक ठोकलं. आता राहुल पाटीलनं बनवले 7 बॉल 26 धावा, पण मिळालं एक जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. पूर्ण विश्वचषक भारतीय करोडो चेहऱ्यावरती सूर्यकुमार यादवच्या एका झेल नंतर आलेली स्माइल. विराट रोहित मिळाली विश्वचषकाची ट्रॉफी. ऑलवेज कॅचेस विन द मॅचेस. 1983 चा वर्ल्ड कप कपिल देव निकसनं टिपलेला रिचर्डचा झेल. त्यानंतर भारतानं जिंकलं विश्वचषक. फटका हा देखील चाललाय सलग चौथा. 4 बॉल 4 षटकार. पहिला लॉंग ऑफ, दुसरा लॉंग ऑन, तिसरा मिड विकेट आणि चौथा बॉलरच्या डोक्यावरनं ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाउन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क. जब जब किया तूने अपने काबिलियत पे विश्वास, तब तब तूने रचा एक नया इतिहास. राहुल पाटील, रिमेंबर द नेम. क्या बॅटिंग करतोय मैदानावरती. खतरनाक बॅटिंग करत असताना आपल्या लाडक्या कन्येच्याच नावानं स्पर्धा आहे जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी आणि सध्या गाजवतोय जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवलेचा ढाण्या वाघ. इथे फटका फर्स्ट ला कॅच कॉल. सचिन लावता चेंडूवरती, झाली थोडीशी मिसफील्ड. बॉल चकवा देऊन निघून गेला. डीप थर्ड मॅन, सीमारेषा पार. धावा मिळतील या ठिकाणी 4. धावफलक 4 ने पुढे जाल 40 या आकड्यावरती. 4-0. अजूनही आता 32 करायच्यात सामना जिंकण्यासाठी आणि 9 चेंडू 36 वरती बॅटिंग करतोय राहुल पाटील. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. अजून या षटकातील बॉल शिल्लक अंतिम 1. बॉल तयार. केतन पुन्हा टाकावा लागेल. अजून एक एक्स्ट्रा रन मिळते. धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती 41. मॅच ऑन. आता कम्प्लिटली बॅलन्स मॅच आहे दोन्ही टीम साठी. एक चांगलं षटक निजेला पलट आणेल आणि एक 15 ते 16 धावेचं षटक स्ट्रॉंग झोन मध्ये घेऊन जाल ब्राह्मण करवलेला. एक सिंगल या ठिकाणी नक्की मिळेल. क्षेत्ररक्षक आहे समोर उपस्थित. लॉंग ऑफला एका सिंगल नंतर स्कोर. पुढे जाल. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने फ्लाय होत असताना 3 षटकांचा खेळ संपला 42. 2 षटकांचा खेळ संपला 42. अजून 3 ओव्हर बाकी आणि फक्त करायचे 30. निजे ज्यावेळी बॅटिंग करत होती 3 ओव्हर 44 होते. या षटकामध्ये पलटवार करत असताना धावा आलेत तब्बल 32. राहुल पाटीलनं खर्च केला होता 25. प्रत्युत्तर देत असताना त्यांना बनवलेत 32. अर्धशतक दुसरं पाहायला मिळेल का. लक्ष त्या गोष्टीकडे लागलंय. अनेक सारे चाहते मैदानावरती येतील. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. 3 षटक 30 धावेची गरज. कमबॅक करावा लागेल नितीशला. बॅकफुटला जाऊन अप्पर कट बॉल काढला. थर्डमॅनला आउटफील्ड तिकडे फास्ट नाही थांबवणाऱ्या मध्ये क्षेत्ररक्षकाला दिली आहे तिकडे आउटफील्डनं थोडीशी साथ. पाण्यामध्ये बॉल तिकडे स्टॉप झाला. क्षेत्ररक्षक पोहोचले सचिन. जोपर्यंत बॉल थ्रो केला जाईल अजून 2 धावा ऍड होतात. सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलं जातं. चांगली बॅटिंग मैदानावरती करतोय राहुल. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 ची गरज. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पावसाचं आगमन झालं तर मात्र मॅच एक वेगळं वळण घेऊ शकते. वेगात टाकलाय परफ्यूम बॉल. नाकासमोरून निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये.
15 चेंडू 28 ची गरज आहे. प्रॉपरली कनेक्शन झालं होतं. राहुल पाटील देखील विचार करतोय की घडलं काय. वाऱ्याचा वेग हा देखील तितकासा महत्वाचा आहे. बाउंड्री लाईन या मैदानावरती सर्वात लांब कुठे तर लॉंग ऑन लॉंग ऑफ. तिकडे क्लिअर होणं ऑलवेज चॅलेंज असतं. नवीन फलंदाज मैदानावरती आला नयन. चांगले खेळत होते राहुल पाटील. लढला मैदानावरती हा खेळाडू. मात्र अजूनही सामना कुठेही बिघडलेला नाहीये निजे टीम साठी देखील. एफ.पी. 11 निजे वर्सेस जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले. एक्स्ट्रा बाउंस. एक सिंगल ऍड झाली आहे. धावफलक 1 ने पुढे झाल. स्लो बबन कमी गतीनं टाकलाय. चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 14 चेंडू 27 धावेची गरज. कम्प्लिटली एक रोमहर्षक मॅच पहिल्याच सामन्यात आपल्याला पाहायला मिळते. ब्राह्मण करवले वर्सेस जनमान निजेच्या दरम्यान. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती नितेश. बॉडी लाईन शरीरावरती जाऊन चेंडू आदळतोय. एक सिंगल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. धावफलकावरती धावा झाले 46. अजूनही 26 ची गरज 13 चेंडूंमध्ये. उर्वरित 13 बॉल 26 धावा. जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी पहिला विजय कोणाचा. एफ.पी. 11 जनमान निजे की जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवला. चांगलं कमबॅक केलंय नितेशनं. अजून एक डॉट बॉल. 12 चेंडू 26 धावा. 18 बॉल 30 ची गरज होती. एका हाती सुसाट सुटला होता ब्राह्मण करवले. 2 ओव्हर 42 आलं. तदनंतर या इनिंगला लगाम लावण्याचं काम केलंय गोलंदाज नितेश पाटीलनं आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आणलाय. 4 धावा खर्च करत 1 विकेट काढली आहे आणि मॅच मध्ये वापसी करून देत असताना टीम यत्विक जनमान निजेला गोलंदाज नितेश पाटील. 12 बॉल 26 धावा. कंपल्सरी चेस. चला थोडं फास्ट खेळा प्लीज विकी. 12 चेंडू 26. मॅच ऑन आहे. गेम ऑन आहे. कुठे जाईल सामना निजेला की ब्राह्मण करवलेला. पहिला विजय कोणाच्या नावावरती. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला घारिवली विरुद्ध फडकेपडाच्या दरम्यान. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज विनीत. व्ही फॉर विक्ट्री. त्याच्यासाठी विनीतचं षटक चांगलं येणं फार गरजेचं आहे. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरनं स्लॅश करायचं होतं. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नकार केला. फार लवकर पोहोचले चेंडूवरती स्वतः यष्टीरक्षक केतन पाटील. धावफलक 1 ने पुढे जाईल. बॉल शिल्लक मैदानावरती 11 रन बाकी 25. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 10 आणि रन बाकी आहेत 25. एक सिंगल त्यानंतर काढली आहे विकेट.
बॉल तयार बॉलिंग मार्कवर. 10 चेंडू 25 धावा. न्यू बॅटर स्ट्रायकर एंडला आशीर्वाद. चांगली बॅटिंग करावी लागेल आशीर्वादला, कारण टीमला गरज आहे. 2 मोठ्या फटक्यांची षटकाराच्या आशीर्वादाची. त्या आशीर्वादच्या बॅटमध्ये येईल का? काय सामना रंगला. कधी निजेला कधी ब्राह्मण करवलेला. काय बॉलिंग करतो विनीत. जबरदस्त वेग त्याच्याकडे. टप्पा त्याचा चांगला आहे आणि सध्या थांबवतोय मैदानावरती ब्राह्मण करवलेच्या स्वप्नांना जी विजयाच्या दिशेनं सुसाट सुटली होती. नितेशच्या षटकाला 4 धावेचा त्यांना ब्रेक लावला. त्यांना विनीत त्याच्यावरती अजून चांगलं काम करतोय. अजून एक चांगला बॉल आहे. एक सिंगलचा कॉल. सँडी त्या ठिकाणी उपस्थित. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगल नंतर परिस्थिती आता पूर्णपणे आटोक्यात येत चालली आहे, कारण मोठ्या फटक्यांची जिकडे गरज होती. 12-26 तुम्ही चेस करताय. मागच्या 5 बॉल मध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. या षटकातील 4 बॉल मध्ये आलेत फक्त 2. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी जरूर केला जाईल. क्षेत्ररक्षण तर नक्की चांगलं राहिलं. थ्रो अगदी पोचेल. मागे बॅकअप. तोपर्यंत अजून 2 धावा पूर्ण केल्या जातील. मागच्या 5 बॉल मध्ये आले 4, म्हणजे समीकरण उरलंय 7 चेंडू 22 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 50 धावा धावफलकावर लागलेत. 2 ओव्हर मध्ये 42 होत्या. 8 धावा आलेत मागच्या फक्त आणि फक्त आपण पाहताय. आणि विकेट देखील गेले 2, आणि त्याच्यासाठी चेंडू जर पाहिले तर 10 वापरले गेलेत. त्याच्यामुळे इकडे मागे पडलाय. इकडे जर 10 चेंडू कमीत कमी 20 आलं असतं मॅच ऑन होती. थर्डमॅनला फिल्डर तिकडे उपस्थित आहे नागेश. उचलून थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा अजून पूर्ण होतील. या षटकामध्ये देखील रन्स आलेत फक्त 6, आणि मागच्या षटकात आले होते 4. 18-30 करायच्या होत्या. 12 बॉल मध्ये आले 10, म्हणजे समीकरणात उरले 6 चेंडू आणि 20 धावा. गारिवली आणि फडकेपाडा बॅटिंग टीम आपण डगआउट मधनं जायचं. इकडे जे पवेलियन बनवण्यात आलं संदेश. सचिन. सचिन. अंतिम षटक या मॅचचं. पुन्हा एकदा एक नवी कलाटणी या मॅचला येईल का? बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज. आपण पाहता प्रितेश. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. 6 बॉल 20. 6 चेंडू आणि 20 धावा या मॅच मध्ये करायच्यात सामना जिंकण्यासाठी. कधी मॅच ब्राह्मण करवले, कधी निजे, अनेक सारे उलटफेर या मॅच मध्ये राहिले. एक अर्धशतक आला, एक ताबडतोब फारी देखील आली, एक चांगला स्पेल आला गोलंदाज नितेश पाटीलचा. नंतर विनीत, आणि आता सुरुवात झाली आहे पहिल्या बॉलची. 6-20 करायचे असताना कॅचचा कॉल. प्रयत्न लाजवाब होता. कॅच झाली त्या ठिकाणी आपण पाहता ड्रॉप, आणि रन्स मिळतील या ठिकाणी 2. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18ची गरज आहे. 5 बॉल 18. जर हा झेल झाला असता तर आजच्या दिवसातील या स्पर्धेतील कॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला जरूर पाहायला मिळाली असती. चला, दुखापत झाली आहे तिकडे नागेशला. पाच बॉल 18.
वाईट बॉल, एक्स्ट्रा रन आणि 1 रन स्कोर पुढे फ्लाय होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जात असताना धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी 55, 55. 17ची अजून गरज आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. 5 चेंडू 16ची गरज. 5 बॉल 16 धावा. लगातारचे 2 वाईट बॉल. त्यानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. 6-20 करायचे होता, 4 आलेत एका बॉल मध्ये आणि आता टप्पा चांगला आहे. डॉट बॉलची होईल या ठिकाणी समाप्ती. 4 बॉल 20. 16ची आता गरज आहे. 4 मायनस 2 वाईट बॉल 1 डबल. इथे फटका समोर, क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित लॉंग ऑफला. बाउंड्री क्लिअर होईल का नाही. सेकंडचा कॉल. 2 या ठिकाणी झालेत कंप्लीट आणि थर्ड साठी या ठिकाणी ट्राय जरूर करत होता, बट 2 धावा या ठिकाणी मिळतील. आतापर्यंत आलेत मागच्या आपण पाहता 3 बॉल मध्ये 6 धावा. बॉल शिल्लक आहेत आता 3 रन बाकी आहेत मैदानावरती. 14. विनीतनं टाकलेलं षटक अप्रतिम राहिलं. तीन बॉल 14 धावा. आता समीकरण पुन्हा एकदा बदलेल. वाईट बॉल आलाय जरूर, भरपूर लांब आहे बॉल आणि त्यावरती एक्स्ट्रा देखील मिळालं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि 2 झालेत कंप्लीट. थर्डचा कॉल आणि तिसरी देखील झाली आहे पूर्ण. चौथ्यासाठी निघालेत का बॅटर. नाही आणि ते मिळतील धावा 4 आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 10. नवीन फलंदाज साई पाटील. 3 बॉल 10ची गरज आहे. निर्णायक क्षणाला आलेला आहे एक्स्ट्रा 4 रन मॅच मध्ये परत घेऊन येतील. फडकेपटानं जिंकला टॉस, सॉरी घारिवलीनं जिंकला टॉस. फिल्डिंग घेतली आणि इन्व्हाइट केला बॅटिंग साठी पहिल्या डावामध्ये टीम फडकेपटाला. तीन चेंडू 10. तीन बॉल 10ची गरज. चांगलीच रंगली आहे मॅच. पहिला सामना पैसा वसूल झाला. जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी आणि रोमहर्षक मॅचेस. फुल टॉस होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाही आहे. सिंगल झाली या ठिकाणी पूर्ण आणि समीकरण उरले 2 बॉल 9 धावा. दोन बॉल 9 कंपल्सरी चेस. 2 चेंडू 9 धावा. या बॉल वरती कमीत कमी एक 4 किंवा एक 6 निर्णायक आहे. तो म्हणजे बॅटिंग करणारा टीम जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवलेला. चांगल्या मॅचेस साठी हे मैदान ओळखलं जातं. अनेक सारे ऐतिहासिक मॅचेस या मैदानावरती पाहिलेत. बॅटची लागली कडा, बॉल चला मागे, सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि फलंदाज होतात तिकडे रनआउटच्या स्वरूपात बाद. समीकरण मैदानावरती उरलंय अंतिम 1 बॉल आणि 8 धावेची गरज. 1 बॉल 8. एक बॉल आणि 8 धावेची आता गरज. अंतिम 1 बॉल 8 धावा. एखादा चमत्कारात वाचू शकेल मॅच मध्ये. इथे फटका चांगला जरूर सजवला आहे, बट मॅच जिंकली आहे टीम यात विकेल हनुमान नेजन आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा विकी पवारच्या मार्गदर्शनाखाली ज्यानं चांगली बॅटिंग केली, केतन पाटील ज्यानं ठोकलं अर्धशतक, तो ठरला या सामन्याचा
मॅन ऑफ द मॅच. पहिलं अर्धशतक आलं. 18 चेंडू 51 धावा ज्याने या मैदानावरती कुठल्या विकी ठरलाय मॅन ऑफ द मॅच.